तर लास्ट लेक्चर मध्ये आपण आर ब्रेकर्स थेरी हा पार्ट बघितलेला होता. तर एक छोटीशी रिव्हिजन आपण त्याच्याबद्दल घेऊया आणि त्याच्यात आज आपण मोस्टली थोडा अभ्यास करायचा आहे मनी कंट्रोल ऍपचा आणि सोबत त्याच्यासोबत ट्रेडिंग व्यू ऍपचा. ओके, तर मी स्क्रीन शेअर करतोय. आय थिंक सगळ्यांना सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे फाइंड आउट करता आला असेल. आता आज काही जणांचा क्वेश्चन होता की जो काही मनी ट्रेडिंग व्यू ऍप आहे त्याचं सबस्क्रिप्शन हे घेतलं पाहिजे का. तर सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग व्यू ऍप मध्ये दोन इंडिकेटर्स हे फ्री आहेत. ओके, आता मध्ये ब्लॅक फ्रायडेची स्कीम होती ज्याच्यात 60-70% ऑफ होता. तर इनिशियली 1 इयर तुम्ही काही घेतलं नाही तरी चालेल, दोन इंडिकेटर सफिशियंट आहेत स्टडीसाठी. ओके, तर तिथे काही घेतलंच पाहिजे असं काही कंडिशन नाहीये. ओके, तर जसं आपण काल विप्रोचा जो काही ट्रेड प्लॅन बघितला होता, सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट केलं, बरोबर आहे. तर आपल्याला आज दिसून आलं की विप्रोने आज सपोर्टही ब्रेक केला नाही आणि रेजिस्टन्सही ब्रेक केला नाही आणि त्यामुळे विप्रो आज कसा झाला, न्यूट्रल राहिला. ओके, तर आता जसं आपण विप्रो मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये कोणती मुवमेंट नाहीये. तर आपल्याला जर ट्रेडिंग मधून पैसे काढायचे असतील, पैसे गेन करायचे असतील, तर सगळ्यात महत्वाचं काय की मी असा ट्रेड प्लॅन बनवला पाहिजे की ज्याच्यामध्ये काहीतरी मोमेंटम हे आली पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला व्होलाटाईल स्टॉक, ट्रेंडिंग स्टॉक हे ह्यांचं सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर आहे. किंवा असं विप्रोचा जर मी ट्रेड प्लॅन बनवतोय, न्यूट्रल गेला तर होईल. ओके, तर मला तर डेली पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी मला सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ट्रेंडिंग स्टॉक मला फाइंड आउट करता आलं पाहिजे, ज्यांच्यामध्ये उद्या काहीतरी मोमेंट येईल. ओके, अशा स्टॉक मध्ये मी एंट्री घेतली पाहिजे, ट्रेड प्लॅन बनवला पाहिजे. बरोबर आहे, की जेणेकरून मी काहीतरी पैसे हे कमवले पाहिजेत. ओके, तर रॅन्डमली कुठलाही स्टॉक घेऊन चालणार नाही. त्यासाठी आज आपण थोडी स्टडी करणार आहोत मनी कंट्रोल ऍपचा. ओके, तर मनी कंट्रोल ऍप हा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतो. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी मनी कंट्रोल ऍप डाउनलोड केलेला आहात. ओके, तर हा मनी कंट्रोल ऍपचा प्लॅटफॉर्म आहे. तर याचा एक प्रो सबस्क्रिप्शन आहे. ओके, माझ्यामध्ये जो काही इयरली काहीतरी 300-350 रुपये आहे, फार स्वस्त आहे. तर सगळ्यांनी याचं सबस्क्रिप्शन करून घ्या. ओके, ट्रेडिंग व्ह्यूचं नाही केलं तरी चालेल, पण मनी कंट्रोलचं सबस्क्रिप्शन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. आता मी पहिल्यांदा पार्ट येतो होमवर. होमवर मी ज्यावेळी क्लिक करतो तर मला इथे इंडायसेस दिसत आहेत. ओके, आपले इंडियन इंडायसेस दिसतात. ओके, आता इथे जसं इंडियन इंडायसेस लिहिलेलं आहे, बरोबर आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं तर एवढे आपल्याला इंडियन इंडायसेस दिसतात. निफ्टी 50 एनएससीचा इंडेक्स आहे, निफ्टी बँक एनएससीचा इंडेक्स आहे, निफ्टी मिड कॅप, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100, निफ्टी 200, बरोबर आहे, इंडिया विक्स. ओके, सेक्टरल इंडायसेस आहेत, ऑटो सेक्टर, आयटी सेक्टर, ओके, पीएसयू बँक सेक्टर, त्यानंतर फिनी सर्व्हिसेस, फार्मा, एफएमसीजी, मेटल. ओके, तर हे सगळे सेक्टर आहेत. तर सेक्टरल आपल्याला त्यात काय मुवमेंट झालेले आहे, त्यांच्यात काय मुवमेंट आहे हे आपल्याला इथं दिसून येतं. ओके, तर हे तुम्ही इथे बघू शकता. हे आज सगळ्यांनी हे बघायचं आहे. ओके, कुठे काय लिहिलेलं आहे, टेक्निकली काय दाखवतं हे आपल्याला इथे सगळ्यांना बघून दिसून येतं. आता SMA 50, SMA 200 आपण पुढे ज्यावेळी इंडिकेटर शिकणार आहोत त्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ओके, तर पिवोट लेवल्स पण आपल्याला इथे मिळतात. बरोबर आहे, R1, R2, R3, R4, S1, S2, S3. ओके, तर ह्याचेही जे पिवोट कॅल्क्युलेशन आहे ते मोस्टली आर ब्रेकर्सच्या लेवलनीच काढलेले आहेत. ओके, तर हे आपल्याला इंडियन इंडायसेस बघायला मिळतात. ओके, तर आता त्याच्या बाजूला तुम्हाला दिसतं ग्लोबल इंडायसेस. हा आहे ग्लोबल इंडायसेस. आता ग्लोबल इंडायसेसला मी इथे क्लिक करतो तर पहिला मला दिसतो गिफ्ट निफ्टी. ओके, तर आता गिफ्ट निफ्टी मध्ये ह्या इंडेक्स मध्ये आपले इंडियन स्टॉक भरपूर लिस्टेड आहेत. हा सकाळी 6:30 ला ओपन होतो, बरोबर आहे, आणि रात्री 1:30, 2, 2:30 वाजपर्यंत तो ट्रेड करत चाललेला असतो. बरोबर आहे, मोर दॅन 15 आवर्स, 16 आवर्स हा चालू असतो. सकाळी 6:30 ला गिफ्ट निफ्टी जशी ओपनिंग होते, 9:15 ला आपलं मार्केट त्याच पद्धतीने ओपन होतो. ओके, नियर अबाउट 90-95% आपलं मार्केट त्याच पद्धतीने ओपन होतो. म्हणजे तुम्ही सकाळी 6:30-7 ला जर गिफ्ट निफ्टीची ओपनिंग बघितलात तर तुम्ही सकाळी 9:15 ला आपला मार्केट कसा ओपन होईल हे तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. ओके, तर ऑलमोस्ट आता गिफ्ट निफ्टी हा न्यूट्रल चालू आहे.
डो जॉन युएस मार्केट इथे तुम्हाला दिसतं. युएस मार्केटमध्ये 3 इंडेक्सेस आहेत. डो जॉन, S&P 500, नॅसडॅक. नॅसडॅक आज आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय. बरोबर आहे. डो जॉन न्यूट्रल दिसतोय. ओके. आता युएसचा जो काही जो इन्फ्लेक्शन रेटचा आज डिसिजन आहे, ओके, जर तो चांगला 25 ह्याच्याने जर कट ऑफ झाला तर उद्या मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश रॅली येईल. आणि जर ऍज इट इज न्यूट्रल राहिला तर मार्केट हा पुन्हा फॉल होण्याची प्रोबॅबिलिटी ही आहे. ओके. तर हे हे आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यानंतर ना आपल्याला जो काही युरोपियन मार्केट आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके. तर इथे तुम्हाला दिसतं FTSE जो आहे, UK मार्केट, कॅनडा मार्केट, डॅक्स आहे. ओके. त्यानंतर एशियन मार्केट जर बघितलं तर इथे आपल्याला थोडं निगेटिव्ह दिसतं. ओके. तर हे तुम्हाला बघायचं आहे मॉर्निंगला की ग्लोबल काय चालू आहे, ग्लोबल मध्ये काय मुवमेंट होत चाललेलं आहे, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या स्टॉक मार्केटमध्ये दिसायला चालू होतं. ओके. तर बघा, हे आपले इंडियन इंडायसेस झाला, ग्लोबल इंडायसेस झाला, कमोडिटी आपण नंतर डिस्कस करूया. ओके. करन्सी आहे. बरोबर आहे. तर हे मेन महत्वाचं आहे. गिफ्ट निफ्टी सकाळी 6:30-7 वाजता बघण्याची सवय तुम्हाला इथे लावायची आहे. आता हा झाला तुमचा होम पेज. इथे तुम्ही खाली गेलात, पोर्टफोलिओ असा काय काय दिसायला चालू होतं. बरोबर आहे. ओके. त्यानंतर ना आजचा टॉप गेनर कोण आहे, टॉप लुझर कोण आहे, हे तुम्हाला बघायला मिळतं. बरोबर आहे. तुम्ही इथे खाली गेलात, म्युच्युअल फंड मध्ये कुणाच्या काय परफॉर्मन्स आहे हे पण तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला इथे दिसतं. ओके. तर म्युच्युअल फंड मध्ये निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड इथे चांगली ग्रोथ दिलेली आहे. ओके. इडलवाईज मिड कॅप फंड आहे, HDFC फ्लेक्झी कॅप आहे. ओके. तर हे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. हा झाला होम पेज. व्हिडिओज पण तुम्हाला इथे जे काही रिलेटेड टू स्टॉक मार्केट व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळतात, हेही तुम्ही बघितलं पाहिजे ज्यावेळी तुम्हाला फ्री टाइम आहे. ओके. तर हा झाला पहिला होम पेज. आता होम पेजच्या बाजूला आहे मार्केट. ओके. तर मार्केटमध्ये इथे वर तुम्हाला दिसते इंडिया, US आणि क्रिप्टो. बरोबर आहे. तर क्रिप्टो हेही तुम्हाला इथे दिसायला चालू होतं. US स्टॉक इथे तुम्हाला दिसतं चांगला बुलिश, आज सगळा ग्रीन 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 दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे. तर एखादी जे काही रेट कट आहे त्याच्याबद्दल एखादी पॉझिटिव्ह न्यूज असण्याची शक्यता आहे. आपण इंडियावर क्लिक केला. आता इंडियावर क्लिक केल्यानंतर मला इथे टॉप गेनर दिसतात. बरोबर आहे. बघा, पहिला येतो अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, टॉप गेनर, टॉप लुझर, ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यू, ऍक्टिव्ह बाय व्हॉल्यूम, 52 वीक हाय, 52 वीक लो, ओनली बायर, ओनली सेलर. ओके. तर हे सगळ्यांचा अनालिसिस मला करायचं आहे ट्रेंडिंग स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी. आता इथे बघा, इथे वर तुम्हाला दिसतो इंडिया, US स्टॉक, क्रिप्टो, आणि इथे मी आता बघतो F&O स्टॉक आहे. याच्यावर मी क्लिक केलं ॲरोवर. तर मला कशातल्या प्रत्येक सेगमेंट मधले म्हणजे F&O आहे, लार्ज कॅप, मला बघायचं आहे की F&O स्टॉक मध्ये आजचा टॉप गेनर कोण आहे. फॉर एक्झाम्पल F&O स्टॉक मधला आजचा टॉप गेनर आहे IRFC. ओके. त्यानंतर मी चेक करतो लार्ज कॅप मधला टॉप गेनर कोण आहे, IRFC. त्यानंतर मी चेक करतोय मिड कॅप मधला टॉप गेनर कोण आहे, प्रीमियर. त्यानंतर मी चेक करतोय स्मॉल कॅप मधला टॉप गेनर कोण आहे, ऑरियम प्रोटेक. त्यानंतर मी चेक करतोय की इंडायसेस, निफ्टी 50 मध्ये टॉप गेनर कोण आहे, ट्रेंड. त्यानंतर मी चेक करतोय निफ्टी बँक मधला टॉप गेनर कोण आहे, फेडरल बँक. ओके. मी चेक करतोय. बरोबर आहे. तर हे सगळे तुम्ही इथे बघू शकता. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे यूज करू शकता. आता ह्यातला मोस्टली कोणता ठेवायचा आपण, मोस्टली आपण इथं ठेवायचा निफ्टी 50. ओके. तर निफ्टी 50 मध्ये कोणता स्टॉक आहे, ट्रेंट आहे. ओके. बजाज फायनान्स आलेला आहे. बरोबर आहे. मग आता हा टॉप गेनर आहे म्हणजे याच्यात आज एक बुलिश ट्रेंड आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी उद्याही याच्यामध्ये बुलिश ट्रेंड येऊ शकतं. ओके. तर ह्यातला स्टॉक तुम्ही कन्सिडर करू शकता. बरोबर आहे, ट्रेड प्लॅन साठी. टॉप लुजर, आजचा टॉप लुजर कोण आहे निफ्टी 50 मधला, JSW स्टील आहे. बरोबर आहे. मग प्रोबॅबिलिटी उद्या यांच्यामध्ये निगेटिव्ह ट्रेंड असू शकतो. तर हा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओके. टॉप गेनर मधला पहिला स्टॉक, टॉप लुजर मधला पहिला स्टॉक तुम्ही ट्रेड प्लॅन साठी युज करू शकता. ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यू, ऍक्टिव्ह बाय व्हॉल्यूम. त्यानंतर सगळ्यात चांगला जो पार्ट आहे 52 वीक हाय, 52 आठवड्यामध्ये जो हायला गेलेला आहे. बरोबर आहे. 52 आठवड्यामध्ये जो हायला गेलेला म्हणजे एका वर्षामध्ये जो आता ब्रेकआउट दिलेला आहे, असा स्टॉक. आता निफ्टी 50 मध्ये कोणी नाहीये.
मग आपण इथे बघूया F&O मध्ये कोणता आलाय का? येस. कोणता आलाय? वेदांता. आज तुम्ही बघितलात वेदांतामध्ये एक चांगली मुवमेंट आली. बरोबर आहे. मॅक्स हेल्थ केअर, CDSL. ओके. टॉप लुजर मध्ये कोण आहे? 52 वीक लो मध्ये. 52 वीक लो मध्ये तर F&O मध्ये कोणी नाहीये. ओके. त्यानंतर लार्ज कॅप मध्ये कोणता आलाय का? नाही आलेला आहे. मिड कॅप मध्ये कोणता आलेला आहे का? नाही आलेला आहे. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने मला स्टॉक सिलेक्शन हे करावं लागतं. स्मॉल कॅप मध्ये आहेत. ओके. निफ्टी 50 मध्ये कोणता आहे का? नाही आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथून आपण एक ट्रेंडिंग स्टॉक आपण सिलेक्ट करू शकतो. ओनली बायर्स मध्ये कोण आहे? ब्रिटॅनिया आहे. बरोबर आहे. यांच्यामध्ये बायर्स स्ट्रॉंग आहेत. ओनली सेलर्स मध्ये कोण आलेला आहे? JSW स्टील आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्यातले स्टॉक आपण सिलेक्ट करू शकतो. बरोबर आहे. तर स्टॉक कुठून सिलेक्ट करायचं हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे. मार्केटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथला जो काय पार्ट आहे तो चेंज करू शकता. NSE, त्याच्या बाजूला BSE आहे. BSE लार्ज कॅप मध्ये कुठला स्टॉक आलेला आहे? कमिन्स. बरोबर आहे. ब्रिटानिया. ओके. तर हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. टॉप गेनर मध्ये कोण आलेला आहे? RFC आलेला आहे. वेदांत आलेला आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक सिलेक्शन, उद्यासाठी कोणता ट्रेंडिंग स्टॉक असेल ते आपण बघणार आहोत. तर आज आपण बघूया. आज आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मी इथे चेक करतोय निफ्टी 50चा. NSE घेतोय आणि निफ्टी 50 चेक करतोय. निफ्टी 50 मध्ये आज जो स्टॉक मला ट्रेंडिंग स्टॉक जो दिसतोय तो ट्रेंट आहे. ओके. आणि आता हा झाला उद्यासाठी. मी समजा बाईंग साठी जर बघितला तर मी ट्रेंट हा स्टॉक घेतोय. एक सिलेक्ट करतोय. टॉप लुजर मध्ये JSW स्टील मी घेतोय. ओके. तर पहिला एक दोन स्टॉकचं मी आता ट्रेड प्लॅन बनवेन. कोणता? ट्रेंट अँड JSW स्टील उद्यासाठीचा. ओके. तर हे आपण इथे बघतोय. 52 वीक हाय मध्ये कोण आलेला होता? कोणी नाहीये. त्यामुळे मी निफ्टी 50 मधले दोन स्टॉक सिलेक्ट केले. टॉप गेनर मधला ट्रेंट आणि टॉप लुजर मधला JSW स्टील. आता हे बघितलं. याच्यात आणखी एक आहे. पहिला जो दिसतोय अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे सध्या अप ट्रेंड मध्ये कोणता स्टॉक दिसतोय मला? लार्सन हा अप ट्रेंड मध्ये दिसतोय. हे मनी कंट्रोलचं अनालिसिस आहे. व्हेरी बुलिश दिलेलं आहे बघा इथे. ओके. म्हणजे तुम्ही लार्सनचाही ट्रेड प्लॅन बनवू शकता. ओके. कारण मला 4-5 करावे लागतील. त्यातला कोणीतरी ब्रेकआउट देईल. दोनच ठेवलात, एक दोनच मध्ये मी राहिलो तर तो जर दिलाच नाही तर माझ्याकडे कोणता ऑप्शन नसेल, आणि कोणता ऑप्शन नसेल तर मग आपण तिथे सट्टा खेळायला चालू करतो. ओके. माझ्याकडे ऑप्शन पाहिजे. बरोबर आहे. तर बुलिश मध्ये कोणता दिसतोय? लार्सन दिसतोय. म्हणजे बघा, मी ट्रेंट घेतला, JSW स्टील घेतला, आता लार्सन ही घेतोय. टर्निंग बुलिश म्हणजे जो बेरिश मधून बुलिश मध्ये कन्वर्ट होतोय कोण आलेला आहे? बजाज फिनसर्व आलेला आहे. ओके. तर मी इथला फक्त लार्सन हा घेतोय. आता डाऊन ट्रेंड मध्ये कोणता स्टॉक आहे? रिलायन्स आलेला आहे डाऊन ट्रेंड मध्ये. बेरिश. ओके. तर मी रिलायन्स एक स्टॉक घेतोय. ओके. टर्निंग बेरिश मध्ये कोण आहे? जो बुलिश मधून बेरिशला कन्वर्ट होतो? ऍक्सिस बँक इथं दिलेला आहे. ओके. तर हे इथलाच नॉलेज आपल्याला युज करायचं. म्हणजे मी 4 स्टॉक सिलेक्शन कोणतं केले बघा? टॉप गेनर, ट्रेंट, त्यानंतर टॉप लुजर, JSW स्टील, अप ट्रेंड, लार्सन, डाऊन ट्रेंड, रिलायन्स. ओके. म्हणजे मी 4 स्टॉक सिलेक्शन केले. ओके. उद्यासाठी ट्रेड करण्यासाठी. ही एक झाली मेथड. तुम्ही अशा पद्धतीने स्टॉक सिलेक्शन करू शकता की ज्यांच्यामध्ये उद्या मोमेंटम येऊ शकते आणि तिथे तुम्ही पैसे हे कमवू शकता. आपल्याकडे ऑप्शन्स पाहिजेत. बरोबर आहे. हा झाला पहिला पार्ट. ओके. तर टॉप गेनर, टॉप लुजर कसा बघायचा आणि ग्लोबल मार्केट कसा बघायचा. मार्केटवर क्लिक केला तर त्याच्या बाजूला प्रो. प्रो मध्ये काही न्यूज येतात, त्याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. ओके. विशाल मेगा मार्ट IPO. बरोबर आहे. तर ह्याचा IPO होतोय तो, त्याच्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर मोबिक्विक IPO. ओके. तर ह्या ह्या न्यूज तुम्हाला इथे रीड करायचे आहेत. आता ज्यावेळी मी न्यूज प्रो वर क्लिक करतो, इथे न्यूज जे आहेत ते न्यूज इथे मला दिसतात. वर दिसतो टॉप स्टोरीज, फायनान्शियल टाइम. ओके. तर त्यानंतर आहे. ओके. तर हे सगळं तुम्ही इथे एकदा चेक करून तुम्ही बघा कशातूनही तुम्हाला एक चांगला न्यूज. कारण लक्षात घ्या, मार्केट हा कशावर डिपेंड आहे? सेंटिमेंटवर. आणि असा काही जर सेंटिमेंट आपल्याला सापडला न्यूज मध्ये तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता प्रोच्या बाजूला आहे न्यूज, ऑल न्यूज. आता ऑल न्यूज मध्ये पहिल्यांदा दिसतं की डिस्पाइट स्लो डाऊन इन अर्बन डिमांड, वॅक्सिन इन शॉपिंग मॉल्स सी ए ड्रॉप डाऊन टू 8.3.
ते बघावं लागेल न्यूज. त्यानंतर पुन्हा रिलेटेड टू मार्केट काय न्यूज आहे का ज्याच्यामुळे मला पैसे कमवता येतील, तर असे न्यूज मला सर्च करावे लागतील. ओके, रिलायन्स टू इन्फ्यूज ₹202 करोड टू सेटल, तर बघावं लागेल. डेप्थ प्लेस टू 150 करोड फॉर रिवाइल, बघावं लागेल. पुष्पा. ओके, तर न्यूज आता इथे ऑल न्यूज येतं, म्हणजे याच्यात सगळे मिक्स न्यूज आहेत. त्यानंतर टॉप न्यूज, सध्याचा टॉप न्यूज काय आहे ते इथं तुम्हाला बघायला मिळेल. युमा वेल्थ ब्लॉक ट्रेड, इडलवाइज ग्रुप इंटेट लॉन्च अराउंड 204 डील्स एक्सिट एक्सिट. क्रेडिट कार्ड बरोबर, रिटेलर मेगा मार्ट, कट रेट से इकॉनॉमिस्ट. बेटर क्लॅरिटी ऑन इन्फ्लेशन बाय फेब्रुवारी मे पेव वे फॉर अ न्यू गव्हर्नर टू कट रेट्स से इकॉनॉमिस्ट. आता आपले नवीन गव्हर्नर आलेले आहेत, त्यांचे काही डिसिजन्स आता बघावे लागतील फेब्रुवारी, की ज्यावेळी आपला बजेट असेल. ओके, तर त्यावेळी काय काय चेंजेस होतात ते आपण बघूया. त्यानंतर आहे आता बघा ऑल न्यूज, टॉप न्यूज मी चेक करत राहणार ज्यात मला काही थोडं इंटरेस्टिंग वाटेल. स्टॉक्स, आता रिलेटेड टू स्टॉक्स काय दिलेले आहेत का, तर तेही बघितलं पाहिजे आपण. बाय श्रीराम पिस्टन अँड ड्रिंक्स टार्गेट ₹2950. एम के ग्लोबल फायनान्स, तर एम के ग्लोबल फायनान्सने एका स्टॉक बद्दल आज 6 आवर्स आहे तर एक स्टॉक दिलेला आहे. म्हणजे हेही तुम्ही बघू शकता ट्रेड प्लॅन मध्ये, श्रीराम पिस्टन अँड ड्रिंक्स. ओके, तर हे स्टॉक तुम्ही टाका तुमच्या ट्रेड प्लॅन मध्ये. त्यानंतर बाय गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट टार्गेट 1355, शेरखानने दिलेला आहे 8 तासातील. ओके, तर हाही स्टॉक तुम्ही तुमच्या ट्रेड प्लॅन मध्ये टाकला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणून म्हणतो ना हा पार्ट टाइम नाही आहे. ओके, भरपूर स्टडी करावं लागतं, भरपूर चेक करावं लागतं की कुठे आपल्याला काय सेंटिमेंट मिळतं का. ओके, आणि मग तिथे आपल्याला काम करावं लागतं. ओके, तर इथे मला 2 स्टॉक पुन्हा भेटले मला, एक गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट आणि दुसरं आहे श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्स. हे स्टॉक मधून मला भेटलं. आता जाऊया आपण रिलेटेड टू मार्केट. मार्केट रिलेटेड काय काय दिलेलं आहे ते आपण इथे बघूया. ओके, अदानी पोर्ट्स रिलेटेड न्यूज इथे दिसतं बघा. ते आपल्याला 4 तास आधी सेन्सेक्स निफ्टी रिमेन रेंज बाउंड फॉर फोर्थ. आपल्याला इथे सेन्सेक्स आणि जो काय आहे त्याच्याबद्दल ते आता इथे दिलेलं आहे, स्ट्रेट डे अहेड ऑफ युएस इन्फ्लेक्शन डाटा. ओके, युएस इन्फ्लेक्शन डाटा विल shape the Federal Reserve interest rate outlook, which could impact foreign inflow into the emerging markets such in India. ओके, तर इन्फ्लेक्शन डाटा रिलेटेड काय दिलेलं आहे बघा. If the inflation data turns out positive and cool downs, we could see the 25 basis point rate cut by US Federal Reserve in upcoming meeting. ओके, आजच आहे, बघावं लागेल. इज दिन केस निफ्टी विल लाईकली टू सरपास 25,000. जर कट ऑफ झाला तर 25 क्रॉस करेल अँड 25,200ला टच करेल. ओके, तर इथे दिलेलं आहे. आणि जर नो रेट कट ऑफ, डाटा इज निगेटिव्ह. ओके, तर 20 डेज मुव्हिंग ऍव्हरेज 24,200 पर्यंत खाली. बरोबर आहे, तर हे हे न्यूज वाचलं पाहिजे. बरोबर आहे, तर या न्यूज तुम्हाला वाचायचे आहेत रिलेटेड टू मार्केट. ओके, लेटेस्ट काय आहे, माय न्यूज, हे काय रिलेटेड टू, मी फोकस करायला सांगेन तुम्हाला. एक टॉप न्यूज आणि दुसरा स्टॉक, त्यानंतर मार्केट. ओके, यातून आपल्याला आणखी काही हिंट्स मिळत आहेत, स्टॉक्स बघायला मिळत आहेत, सेंटिमेंट कशामध्ये आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करायचंय. ओके, तर हा झाला महत्वाचा पार्ट. 70, ठीक आहे. तर हा झाला, कळालं सगळ्यांना स्टॉक सिलेक्शन कसा बघायचंय, न्यूज मध्ये जायचंय. त्याच्यानंतर ना आता पुन्हा मी होमवर येतोय. तर होमवर आल्यानंतर बऱ्याच जणांना इन्व्हेस्टमेंट बाबतीत किंवा ह्याच्याबद्दल हे असतं, कुठल्या स्टॉक मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. तर इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला म्युच्युअल फंडची पण इन्फॉर्मेशन इथं भेटून जाते. आता आपण होमवर क्लिक करतोय. होमवर पण मला इथं बघायला मिळतं बघा, टॉप न्यूज बजेट 2025. आपलं आता 2025च्या बजेट रिलेटेड बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. ओके, तर बजेटच्या रिलेटेडचा पण पार्ट इथे आपल्याला बघायला मिळतो, बजेट 2025 मध्ये. त्यानंतर
मार्केट लाईव्ह. ओके. असेंब्ली पोल्स आता झालेला आहे. त्यानंतर आपण थोडं आणखी स्क्रोल करतोय. मला जे पाहिजे FIDI ऍक्टिव्हिटी. ओके, ठीक आहे. FIDI ऍक्टिव्हिटी पण येते. हे सगळं बघा तुम्ही सगळ्यांनी, हे एक सगळीकडे क्लिक करून बघा. चांगला डाटा आहे, सगळं आपल्याला फायदेशीर आहे रिलेटेड टू मार्केट. आता इथे मी वर मेनू मध्ये जातो. इथे 3 लाईन दिसत आहेत, मनी कंट्रोल प्रो लिहिलेलं आहे. इथे मी क्लिक करतो आणि इथे मला चेक करायचं आहे स्टॉक मनी कंट्रोल हेल्थ 40% गोल्ड रेट अर्निंग. मला काय पाहिजे? हा, लक्ष द्या इकडे. बिग शार्क पोर्टफोलिओ दिसतोय तुम्हाला इथे? बिग शार्क पोर्टफोलिओ. येस, मी कशात गेलोय बघा. होमवर क्लिक करतो पुन्हा एकदा आणि ते जे 3 लाईन दिसत आहेत, 3 लाईन, ह्या 3 लाईन वर क्लिक केलं आणि खाली स्क्रोल करतोय, खाली स्क्रोल करतोय, खाली स्क्रोल करतोय. ओके, आणि मला इथं काय दिसतं? बिग शार्क पोर्टफोलिओ. काय दिसतं मला इथे? बिग शार्क पोर्टफोलिओ. त्याच्यावर मी क्लिक करतोय. ओके, आता इथे आपल्याला जे काही मोठमोठे लोक आहेत त्यांचा पोर्टफोलिओ बघायला मिळेल. फर्स्ट इंडिव्हिज्युअल, इन्स्टिट्यूशनल अँड FII. इंडिव्हिज्युअल मध्ये मला पहिलं नाव दिसतं राकेश झुंझुनवाला अँड असोसिएट. ओके, नेटवर्थ किती आहे? 51,711 करोडचा. 51,711 करोडचा नेटवर्थ आहे. बरोबर आहे. टोटल होल्डिंग किती कंपन्यांमध्ये? 27 कंपन्यांमध्ये आहेत. ओके, तर आपण त्याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मला इथे दिसतं कोणकोणत्या स्टॉकमध्ये होल्डिंग आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतं बघा. नेटवर्थ किती आहे? 51,711 करोड. कंपनी होल्डिंग 27. बरोबर आहे. आपला 50,000चा पोर्टफोलिओ असतो, कंपनी होल्डिंग 100 असते. ओके, तर बघा इथे आपल्याला दिसतं कोणकोणत्या सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे. फार्मा 11, ट्रेडिंग 7. बघा ना, किती बघायला किती छान वाटतं. 11, 7, 7, 4, 4, 4, 4, 4, 4, 4. ओके, एकाच सेक्टरमध्ये पैसा आहे का? सगळ्या सेक्टरमध्ये पैसा आहे. बरोबर आहे. ओके, आता होल्डिंग कोणकोणत्या कंपनीमध्ये? होल्डिंग वर मी क्लिक करतोय. ऍपटेक. ओके, तर किती क्वांटिटी होल्ड आहे बघा इथे. नियर अबाउट 2,40,19,236. ओके, नियर अबाउट होल्डिंग 41% होल्डिंग आहे. तर त्यांनी कोणकोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे इथे तुम्हाला सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट स्टार हेल्थ मध्ये तुम्हाला दिसतं. नियर अबाउट 10,07,53,935 क्वांटिटी होल्ड आहे. ओके, NCC लिमिटेड. ओके, तर हे तुम्हाला दिसतं की तुम्हाला वाटतं की मी कुठले स्टॉक घेऊ, मी कन्फ्यूज आहे. आपल्यासमोर स्टँडर्ड आहेत. बरोबर आहे. ह्या कंपनीमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरोबर आहे. यांचा रिसर्च भरपूर आहे. मलाही स्टॉक्स बाय करायचे आहेत, कोणत्या स्टॉकमध्ये घेऊ दे, तर हे कंपन्या तुमच्या समोर आहेत. ओके, तर हे झाला राकेश झुंझुनवाला तुमचा पोर्ट. मला दाखवायचं होतं तुम्हाला, कारण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणत्या कंपनीमध्ये घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता. राधाकृष्ण दबणे यांचं तर स्वतःच कंपनी आहे, डीमार्ट. प्रेमजी असोसिएट. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विप्रोचे प्रेमजी असोसिएट, मुकुल अग्रवाल. ओके, हे सगळे इंडिव्हिज्युअल आहेत. त्याच्या बाजूला आहे इन्स्टिट्यूशनल. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आपले जे काय राष्ट्रपती आहेत त्यांचा पोर्टफोलिओ तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, नियर अबाउट 44,31,377 करोडचा पोर्टफोलिओ आहे. बरोबर आहे. तर हा त्यांचा पोर्टफोलिओ आहे. यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. बरोबर आहे. हे जे मोठमोठे आहेत त्यांचेही इन्व्हेस्टमेंट आहे. आपले राष्ट्रपतींचाही पोर्टफोलिओ इथं आपल्याला बघायला मिळेल. कोणकोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, किती केलेलं आहे, होल्डिंग कोणकोणत्या कंपन्यांमध्ये आहेत, हेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. बरोबर आहे. तर हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे करून झाले इन्स्टिट्यूशनल. SBI ग्रुप, HDFC, ICICI ग्रुप, कोटक महिंद्रा ग्रुप यांनी कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली हे तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मध्ये मोस्टली कोण आहेत? गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर. त्यांनी आपल्या इंडियामधल्या कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तिथे तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्यांचा पोर्टफोलिओ 2,44,976 करोडचा 63 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे बघा. अशोक लेलँड आहे. ओके, त्यानंतर बेक्टर्स फूड, त्यानंतर कॅस्ट्रॉल इंडिया. ओके, देवयानी इंटरनॅशनल. बघा, हे सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर हेही तुम्ही इथे बघू शकता. ओके, तर रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी हा बिग शार्क पोर्टफोलिओ फार उपयोगाला येईल. ओके, तुम्ही त्यातले स्टॉक सिलेक्ट करू शकता. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही इथे
याचा फायदा घेऊ शकता. ओके, त्यामुळे कुठेही तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. मनी कंट्रोल ऍपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर आज आपण बघितलं की मनी कंट्रोल ऍप मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. थोडं मनी कंट्रोल ऍपचा कंटिन्यू स्टडी करा. जर अर्ध्या पाऊण तासाला मनी कंट्रोल ऍप चेक करण्याची सवय ठेवा. बरोबर आहे. अर्धा पाऊण तास झाला सहज चेक करा की न्यूज काय चालू आहे. आणि न्यूज वर क्लिक केल्यानंतर शक्यतो कशा रिलेटेड बघायची न्यूज? रिलेटेड टू मार्केट. ओके, मार्केट रिलेटेड काय नवीन न्यूज आलेली आहे का? ओके, तर हे कंटिन्यू बघत जायचं जर अर्ध्या एक तासाला. कारण सगळ्यात महत्वाचा जो आहे, स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस तर वर्क होतं, पण सगळ्यात इम्पॉर्टंट स्टॉक मार्केटमध्ये आहे सेंटिमेंट, इमोशन्स. ओके, तो एकदा मार्केटमध्ये आला की मार्केट हा मोठा ट्रेंडिंग मध्ये येतो आणि पैसा कमवण्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी तिथे असते. आता हे सेंटिमेंट येत आहेत, कोणते नवीन सेंटिमेंट येतात हे आपल्याला कशा थ्रू कळेल? न्यूज थ्रू. त्यामुळे न्यूज मध्ये आपल्याला कंटिन्यू अपडेट हे राहावं लागतं. ओके, तर मनी कंट्रोल ऍप सगळ्यांनी आज पुन्हा एकदा बघा. बरोबर आहे, त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतील. आज आपण स्टॉक सिलेक्शन केलं, कशातून बघितले बघा. पहिल्यांदा आपण इथे होमच्या बाजूला मार्केटवर गेलं, इथे मी निफ्टी 50 ठेवतोय, इंडियावर क्लिक करतोय, निफ्टी 50 ठेवतोय. निफ्टी 50 मधला टॉप गेनर मी घेतला ट्रेंड. ओके, ह्याचा बी ट्रेड प्लॅन आज बनवेन. बघा, तुम्हाला सगळ्यांना बघायचं, लिहून घ्या सगळ्यांनी. आणि ह्याचा ट्रेड प्लॅन आज आर ब्रेकर्सने तुम्हाला बनवायचा आहे आणि मला पाठवून द्यायचा आहे. ट्रेंड, JSW स्टील. अप ट्रेंड मधला मी घेतलोय लार्सन. डाऊन ट्रेंड मधला मी घेतलोय रिलायन्स. हे 4 स्टॉक झाले. ओके, आता उद्या हे बुलिशच होतील बेरिशच होतील सांगता येत नाही, अपोजिट पण जाऊ शकतो. पण आपल्याला हे 4 स्टॉक मध्ये आपण काय करायचं आहे? ट्रेड प्लॅन बनवायचा आहे. त्यानंतर मी पुन्हा कुठून बघितलं स्टॉक? न्यूज वर क्लिक केलं. न्यूज मध्ये जाऊन मी काय बघितलं? स्टॉक्स. स्टॉक्स मध्ये मला इथे काही ब्रोकर्सनी सजेशन केलेले आहेत, ते स्टॉक मी बघतोय. बाय MA ग्लोबल फायनान्सनी सांगितलेलं आहे श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्स. ओके, त्यानंतर शेरखाननी सांगितलेलं आहे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट. बरोबर आहे, तर यांच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे. ओके, जे कुठले स्टॉक्स आहेत, तर हे टोटल 6 स्टॉकचा ट्रेड प्लॅन बनवायचा तुम्हाला. ओके, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट, श्रीराम पिस्टन अँड ड्रिंक्स, त्यानंतर आपण जे होमवरचे दिलेले 4 स्टॉक्स. ओके, मार्केटमध्ये जाऊन आपण जे 4 स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत, तर ह्या चारीचाही ट्रेड प्लॅन तुम्हाला बनवायचा आहे. बरोबर आहे, तर ह्या चारीचा ट्रेड प्लॅन आज तुम्हाला रात्री बनवायचा आहे आणि मला पाठवून द्यायचं आहे. ओके, तर इथे थोडं स्टडी करावं लागणार आहे तुम्हाला, थोडं मार्केटमध्ये इंटरेस्ट घ्यावं लागणार आहे, ट्रेड प्लॅन बनवावे लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी चालू मार्केटमध्ये ते चेक करावे लागणार आहेत. बरोबर आहे, तर काल बऱ्याच जणांनी ट्रेड प्लॅन मला पाठवलेले आहे, पण बऱ्याच जणांनी आणखी मला सेंड केलेले नाहीयेत. ओके, तर ऍक्टिव्हली काम करा. बरोबर आहे, तरच तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. जर ऍक्टिव्हली काम नाही केला तर मार्केटमध्ये तुम्ही पैसे कमवू शकत नाही. बरोबर आहे. ओके, तर आजचा सेशन मी इथेच थांबवतोय. तर मला हे सगळे ट्रेड प्लॅन पाठवून द्या. ओके, थोडं वेळ द्या आणि मग तुम्ही पुन्हा तुमच्या कामाला लागा. आणि उद्या फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की मी जे काही 4-5 कंपन्यांचा ट्रेड प्लॅन बनवलेला आहे, तर त्या ट्रेड प्लॅन मध्ये काय काय मोमेंट आलेले आहे, त्यात मला पैसे कमवता आले असते का? ट्रेड करू नका. जर ट्रेड प्लॅनने सिग्नल दिला, एंट्री घेतली असती, तर मी किती कमवू शकलो असतो, किती प्रॉफिट मध्ये जाऊ शकलो, किती लॉस, हे आपल्याला आधी काय करायचंय? टेस्ट करायचं आहे. बरोबर आहे. ओके, मी म्हणतो ना की जर आपला ट्रेड प्लॅनचा सक्सेस रेशो आपल्याला जर एकदा कळाला, तर आपण मग तिथे पुढे ट्रेड करायला काही हरकत नाही. ओके, तर आजचा सेशन मी इथेच थांबवतो. बरोबर आहे, काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, येस, प्लीज. स्टॉक रिलायन्स, गोदरेज, करेक्ट, रिलायन्स, गोदरेज कंझ्युमर, श्रीराम पिस्टन अँड ड्रिंक्स, ट्रेंट, त्यानंतर आपण बघितलं लार्सन. ओके, त्यानंतर आपण बघितलं लार्सन. बरोबर आहे, 1 2 3 4
पाच आणखी एक आपला जो स्टॉक होता JSW स्टील. JSW स्टील. ओके. JSW स्टील हे 6 स्टॉकचे आपल्याला ट्रेड प्लॅन बनवायचे आहेत. कळाले सगळ्यांना? ओके, थँक्यू. उद्या पुन्हा जॉईन करा. रेकॉर्डिंग मी तुम्हाला मी ठेवीन सेव्ह करून. जर काय लागलं तरच आपल्याला पण तो पाठवाय, नाही तर मग रेकॉर्डिंग मी कंटिन्यू अपलोड केला तर मग काही उपयोग होणार नाही. ओके, चालेल. थँक्यू. उद्या पुन्हा सगळेजण जॉईन करा. थँक्यू.